आपल्या मुलामुलींसाठी आपण अनुरूप स्थळे शोधताय? आता आपला शोध येथे येऊन संपतो. आता आपली चिंता संपलेली आहे. आपल्या मुलामुलींसाठी अनुरूप जोडीदार शोधण्याचा निवडण्याचं एकमेव केंद्र शादीबंधन वधूवर सूचक केंद्र. या संस्थेमध्ये सर्व समाजातील 70,000 पेक्षा जास्त स्थळे नोंदणी असलेले असे शादीबंधन वधूवर सूचक केंद्र. संपूर्ण महाराष्ट्रात आणि कर्नाटकात प्रसिद्ध असलेले एकमेव वधूवर सूचक केंद्र म्हणजे शादीबंधन वधूवर सूचक केंद्र, ज्यांच्याकडे आहे सर्व समाजातील सर्व जाती आणि पोटजातीतील 70,000 पेक्षा जास्त स्थळांची नोंदणी. आपल्या इच्छेप्रमाणे वर्गवारी करून अनुरूप स्थळे निवडण्याची सुविधा. एक वेळा जोडले जा आणि आपलं जीवन सफल करून घ्या. हजारोंनी याचा लाभ घेतला आहे. आपणही आपल्या मुलामुलींसाठी, विधूर, विधवा, वयस्करांसाठी योग्य स्थळांची निवड करा. एक सुवर्ण संधी घेऊन येत शादीबंधन. आजच संपर्क करा. शादीबंधन वधूवर सूचक केंद्र, लोकसंदेश न्यूज ऑफिस समोर, महाराष्ट्र स्क्रॅप जवळ, 100 फुटी रोड, सांगली. पिनकोड 416416. कस्टमर केअर नंबर 9922864545. आमच्या वेबसाईटवर स्थळे पहा. आमची वेबसाईट आहे www.shadibandhan.in. मिरज शहरातून एक धक्कादायक आणि चिंतेची बातमी समोर येत आहे. मिरजेतील उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या ब्राह्मणपुरी परिसरात सध्या चोऱ्यांच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या चोऱ्यांमध्ये सराईत महिला आणि बालगुन्हेगारांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जात असल्याचे उघडकीस आले आहे. श्रीराम अपार्टमेंटमधील पेट्रोल चोरीची थेट दृश्य आता समोर आली आहेत. पाहुयात यावरील आमचा हा विशेष रिपोर्ट. श्रीराम अपार्टमेंटचे सीसीटीव्ही फुटेज, विस्कळीत झालेले कुलूप, रात्रीचा शांत परिसर, नागरिक एकत्र जमून चर्चा करताना मिरजेतील ब्राह्मणपुरी परिसर सध्या चोरट्यांच्या विळख्यात सापडला आहे. घरातील चोऱ्यांसोबतच आता वाहनांमधील पेट्रोल चोरीच्या घटनांनी नागरिक हैराण झाले आहेत. ब्राह्मणपुरी परिसरातील श्रीराम अपार्टमेंटच्या प्रांगणात लावलेल्या मोटरसायकलमधून पेट्रोल चोरी करतानाचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे, ज्यामध्ये रात्री 1 ते 1:30च्या सुमारास लहान मुले गाडीजवळ येऊन पेट्रोल काढताना दिसत आहेत. मध्यरात्री 1 ते 1:30च्या सुमारास काही बाल गुन्हेगार अपार्टमेंटमध्ये घुसले आणि त्यांनी दुचाकीचे पेट्रोल चोरले. हा सगळा प्रकार सीसीटीव्हीत स्पष्ट रेकॉर्ड झाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे दिवसाढवळ्या चोऱ्या करणाऱ्या सराईत महिला गुन्हेगारांच्या टोळ्या कार्यरत आहेत, तर रात्रीच्या चोऱ्यांसाठी बाल गुन्हेगारांचा वापर केला जात असल्याचे या चित्रावरून स्पष्ट होत आहे. या भागात पूर्वी पोलिसांची चांगली गस्त असायची, पण काही दिवसांपासून रात्रीची गस्त पूर्णपणे बंद झाली आहे. त्यामुळेच या महिला आणि बाल गुन्हेगारांचे धाडस वाढले आहे. दिवसा घरातील चोऱ्या आणि रात्री पेट्रोल चोरी होत आहे. पोलिसांनी तातडीने 24 तास गस्त कायम ठेवावी अशी तीव्र मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे. लोकसंदेश न्यूजसाठी उदय मोहिते यांचा रिपोर्ट. अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा.